आज आपण उज्जाई शिकणार। उज्जाई म्हणजे उष्णता निर्माण करणं, म्हणजे कपालभातीप्रमाणे जास्तीत जास्त लाभ देणारी क्रिया। या क्रियेमध्ये कंठातून घर्षण केलं जातं आणि श्वास प्रश्वास कंठातून घेतला जातो। आणि जसा माणूस झोपेमध्ये घुरतो त्याप्रमाणे या क्रियेमध्ये आपण घर्षण करणार आहोत। तर पहिला जो प्रकार आहे नाभी ते कंठ, कंठ ते नाभी। आपला प्रवास असेल कंठ ते नाभी, नाभी ते कंठ। पहिला प्रकार जो आहे उज्जाईचा तो आपण करतोय बघा। साधा रेचक केल्याने घर्षण होतं, पूरक करणार आहे। घर्षण होतं, रेचक करणार आहे। सगळं इंटरनल करायचं मला आहे आतून। ही क्रिया किती वेळा करायची आहे? 8 ते 10 वेळा करू शकतो ना। 8 ते 10 वेळा ही क्रिया करायची। कळवा तेव्हा ताड बसा। उज्जाई प्रकार पहिला सावधान, साधा रेचक करा, घर्षण पूरक करा, घर्षण करायचं, घर्षण पूरक, घर्षण करायचं, घर्षण पूरक, घर्षण करायचं, घर्षण पूरक, घर्षण करायचं, घर्षण पूरक, रेचक, पूरक, रेचक, पूरक, रेचक, घर्षण पूरक, घर्षण रेचक, घर्षण पूरक, घर्षण रेचक करत थांबा। दुसरी आहे छाती ते कंठ, कंठ ते छाती। म्हणजे काय करतो आपण? आपल्या नाभीपासून कंठापर्यंतचा पहिल्यांदा आपण काय केला? कफ जो होता तो ढिला करण्याचा काय केला आपण? प्रयत्न केला। दुसऱ्या क्रियेमध्ये आता आपण काय करतो? छाती। छाती म्हणजे आपल्या काय आहे? बरगड्या, बरगड्या वगैरे आहेत की नाही, त्याच्यामध्ये कुठे साचलेला चिकटलेला जो कफ असेल तो आपण काय करतो? आता साफ करतोय। तर दुसरी क्रिया आहे नाभी ते कंठ। पहिली क्रिया झाली नाभी ते कंठ, कंठ ते नाभी। दुसऱ्या क्रियेमध्ये छाती ते कंठ, कंठ ते छाती।
दोन्ही हात असे कमरेवर ठेवायचे असतात, कळलं की नाही? आणि मी करतो बघा, हा लक्षात ठेवा. आता इथे घर्षणोत्तर रेचक होईल. काय होईल? घर्षणोत्तर रेचक होईल बघा. घर्षणाच्या घर्षण पुरा घर्षणाच्या घर्षण पुरा घर्षणाच्या घर्षण पुरा घर्षणाच्या पुरा रेचा पुरा रेचा पुरा रेचा पुरा रेचा घर्षण पुरा आणि घर्षण रेचा करून थांबा. तिसऱ्या प्रकारामध्ये कंठ ते मस्तिष्क आणि मस्तिष्क ते कंठ, म्हणजे आपल्या मस्तिष्कामध्ये जो साचलेला कफ आहे तो आपण काय करणार आहोत? ढिला करणार आहोत. घर्षण रेचा घर्षण पुरा घर्षण रेचा घर्षण पुरा घर्षण रेचा घर्षण पुरा घर्षण रेचा पुरा. आपलं लक्ष असेल कंठ ते मस्तिष्क, मस्तिष्क कंठ, घर्षण रेचा घर्षण पुरा घर्षण रेचा घर्षण पुरा घर्षण रेचा घर्षण पुरा घर्षण रेचा घर्षण पुरा घर्षण रेचा घर्षण पुरा. खोकला आला तरी चालेल, सोडून द्यायचा. घर्षण रेचा त्याला खोकला तरी सोडून द्यायचा. घर्षण पुरा घर्षण रेचा. खोकला येतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये कफ आहे. घर्षण पुरा घर्षण रेचा घर्षण पुरा घर्षण रेचा घर्षण पुरा घर्षण रेचा घर्षण पुरा घर्षण रेचा करून थांबा. कारण आपल्या शरीरामध्ये कफाचं प्रमाण आहे. उजळीला कंठापासून वरचे वायुमार्ग काय होतात? मोकळे होतात. कफाचं शालन होतं,
कंठ मोकळा होतो. डोक्यात छातीत मुंग्या येण्याचे प्रकार नाहीसे होतात. करेक्ट नाही. सायनसचे विकार याच्यातून निघून जातात. थकवा दूर होतो. हृदयातील छातीतील धडधड बंद होते. कळतं की नाही. आमवात, उदररोग, कफ हे सगळे विकार काय होतात, निघून जातात. दम्याचे आणि हृदय विकाराच्या व्यक्तीस अतिशय उपयुक्त अशी क्रिया काय झालेली आहे, सिद्ध झालेली आहे. ज्याला दमा झालाय, हृदय विकार आहे, यांच्या शरीरामध्ये काय होतात, ब्लॉकेज तयार होतात. कळलं की नाही. मग त्याचं काय करतं, हे ब्लॉकेज काढून टाकतात. तसंच आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. या 72,000 नाड्याचं आपण काय करतो, या क्रियेने काय करतो, प्रयत्न करतो, शुद्धीकरण करण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. म्हणजे जे कुठे चॉकअप झालेली असेल, एखादी नाडी कुठे आपल्या शरीरामध्ये काय झालेली असेल, चॉकअप झालेली असेल, तर तिला काय करतो, साफ करतो. कळलं की नाही. एवढी उज्जयी चांगली आहे. उज्जयीने काय होते, मी माहिती सांगितलं का, उज्जयीने काय होते, उष्णता निर्माण होते. शरीरामध्ये काय होते, उष्णता निर्माण होते. जसं बघा आता थंडीमध्ये काय होतं, तेल गोठतं. थंडीमध्ये आपण आपल्याला खोबरेल तेल वगैरे टाकतो की नाही, तर थंडीमध्ये तेल काय होतं, गोठतं. मग ते गोठल्याच्या नंतर आपण काय करतो, पूर्वीची लोक जी होती की नाही, ती काय करायची, सूर्याच्या उन्हामध्ये ती तेलाची काय करायची, खोबरेल तेलाची बाटली ठेवायची. कळलं की नाही. आणि मग त्या सूर्याच्या उष्णतेने ते तेल काय करायचं, पितळायचं. तसंच गावाला काय करायचे, चूल असते की नाही, चूल त्याच्या बाजूला काय करायचे, ती बाटली ठेवायचे. मग त्याच्यानंतर ते तेल काय व्हायचं, ते उष्णता लागून तेल काय यायचं, पितळ. तसा शरीरात आपल्या थंडीमध्ये कफ साचलेला असतो. कळलं की नाही. मग या कफाचं शालन करण्यासाठी तिचा वापर केला. म्हणजे या कफाला संपुष्टात आणलं जातं. कारण आपलं शरीर त्रिदोषाने बनलेलं आहे, वात, पित्त आणि कफ. आपल्या शरीरामध्ये काय त्रिदोष आहे, वात, पित्त आणि कफ. या त्रिदोषाचं शालन करतोय. म्हणून आजपर्यंत आपण ज्या काही शुद्धिक्रिया शिकलोय की नाही, ते याच्यासाठी शिकलोय की जेणेकरून आपला शरीर मजबूत झालं पाहिजे आणि त्यानंतर त्याची इमारत डेव्हलप होणार आहे तुमची. कळलं की नाही. इमारत काय होणार आहे, उंच होणार आहे, चांगली होणार आहे. आणि मग मात्र आपण मग त्याच्यानंतर कुठे वळणार आहोत, आसनांकडे. आसन असं नाही हो, नाहीतर मग तुम्हाला कुठेतरी क्रॅम्प येणार, कुठे गोळे येणार, वाताचे गोळे येणार. मग हे वात सगळं ना पहिले आपण शुद्धिक्रियाने काय करतो, घालवून टाकतो. कारण आपण करत आहोत, आपण कोणती क्रिया शिकतोय, आज आपण योग शिकतोय. तो कुठला योग शिकतोय, हठयोग. कळलं नाही. सूर्य आणि चंद्र नाडीचा आपण काय करतोय, अभ्यास करतोय. हठयोग म्हणजेच काय, सूर्य आणि चंद्र नाडीचा अभ्यास. नाहीतर हठयोग म्हणजे हट्टीपणा वेगळा असा, भर दुपारचा 12चा सूर्य डोक्यावर घेऊन उभारायचं, किंवा आगीमध्ये वगैरे आपण म्हणतो की नाही, जायचं, चालायचं वगैरे, असं हट्टीपणा काही नाही. तो हठयोग म्हणजे काय, सूर्य आणि चंद्र नाडीचा आपण अभ्यास करतो.